द रिंगल लाईव्हच्या विशेष बातमीपत्रात आपलं हार्दिक स्वागत। उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यातील लिंगायतांची पंढरी समजल्या जाणाऱ्या औसा तालुक्यातील तपसे चिंचोली येथे कैलासवासी त्र्यंबक मामा पाटील यांचे चिरंजीव आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते शशीराव पाटील व माधवराव पाटील यांच्या आवाहनावरून औसा व निलंगा तालुक्यातील लिंगायत समाजाची येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसंदर्भातली एक अत्यंत महत्त्वाची आणि महाबैठक चिंचोली तपशे येथे संपन्न झाली। प्रारंभी कैलासवासी त्र्यंबक मामा पाटील यांच्या प्रतिमेची पूजा करून बैठकीस सुरुवात करण्यात आली। बैठकीस उपस्थित सन्माननीय राजेश्वरराव बुके, श्री राजू पाटील, माधवराव पाटील व इतर बांधवांच्या समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला। यावेळी प्राध्यापक राजे, मनोहर पाटील, रामदास चव्हाण, राजू पाटील, राजेश्वरराव बुके, विद्याताई पाटील, पंडितराव धुमाळ यांचे समयोचित भाषणे झाली। या बैठकीत येणाऱ्या विधानसभा निवडणूक लिंगायत समाजाची भूमिका ठरवण्यात आली आणि यावेळी जमलेल्या हजारो लिंगायत समाज बांधवांनी काँग्रेस पक्षाकडे मागणी केली की काँग्रेसने यावेळी औशातून लिंगायत समाजाचे नेते आणि काँग्रेसचे नेते शशीराव पाटील यांनाच उमेदवारी द्यावी। त्यांना उमेदवारी काँग्रेस पक्षाने दिली नाही तर औसा तालुक्यातील लिंगायत समाज वेगळा विचार करेल। तर पाहूयात कोणाची काय मनोगती आहे। जर आपण कुठे पाहिलं चिंतेला सुद्धा आपण उचलून पाहिलं तर लेख प्रतिनिधित्व आपल्याला या जिल्ह्यामध्ये बसवराज पाटलांनी विकासाची जंगा या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये आणली। जो तालुका माहीत नव्हता प्रत्येकाला माहीत झाला की औसा तालुका किती भरभराट याला व्यापार वाढलं, दर वाढलं, पण विकासाची जंगा जवळ झाली आणि एक कोणतं तरी एक जातीवादाचं त्या ठिकाणी निर्माण झालं आणि विकासाची जंगा जोड झाल्यामुळं बसवराज पाटलांचा पराभव झाला। आज या जिल्ह्यामध्ये 24% मराठा आहे आणि 22% लिंगायत आहे, पण एक प्रतिनिधित्व आम्हाला नाही। प्रतिनिधित्व आहे तर मत आहे, प्रतिनिधित्व नाही तर मत नाही। तुम्ही आम्हाला या जिल्ह्यामध्ये 2 ठिकाणी जर तुम्ही प्रतिनिधित्व दिला तर आम्ही तुम्हाला मतदान करू, नाही दिलं पण आम्ही कोणाला मतदान करणार नाही। तर त्यांचं तुम्ही लढा। आज अभिमन्यू पवार या ठिकाणी आहेत, आमदार आहेत, पुढे त्यांच्या समोर यावेळेस माने उभारणार आहे। अभिमन्यू पवार आले काय आणि माने आले का आम्हाला काय पाहिजे? आम्हाला प्रतिनिधी मिळाले का? मग आम्ही कशासाठी तुम्हाला मतदान करायचं? तुम्ही आमच्या प्रतिनिधीसाठी किंवा विधान परिषदेसाठी कोणाची तुम्ही शिफारस केली आहे का? नाही। मग आम्हाला दोघांनाही नाही तर मग कशाला आम्ही तुम्हाला मतदान करायचं? आम्ही कोणाला मतदान करणार? एकीचं महत्व खूप आहे। तुम्ही एकत्र राहा, विचार करा आणि मतदान करा, किंवा मतदान जर नाही करून मिळालं तर मतदान करू नका असं माझं स्पष्ट म्हणणं आहे। कुणालाच करू नका, कोणत्याही पक्षाला करायचं। औसा तालुक्यामध्ये 24% पलीकडे मराठा समाज नाही आणि 76% मग ते मुस्लिम असतील, लिंगायत असतील, लमाण असतील, महार, मान, धोर, सांबार इतर सर्व जाती जमाती 76% मतदान। आज शशीराव पाटलांचं अभिनंदन याच्यासाठी करणार आहे। आज फक्त लिंगायत समाजाची बैठक बोलवली त्याबद्दल अभिनंदन, परंतु पुढच्या काही दिवसामध्ये 76% लोकांची एक कार्यकर्त्याची बैठक ठेवा आणि हे विचार, एकीचे विचार त्यांच्या डोक्यामध्ये कुठेतरी घुसविले पाहिजे। सर्व ज्येष्ठ मंडळी आणि समोर बसलेली ज्येष्ठ मंडळी यांना माझी विनंती राहणार आहे। आदरणीय त्र्यंबकराव पाटील साहेबांची इच्छा तीव्र होती की तपसे चिंचोलीमधून एकदा आमदार झालं पाहिजे म्हणून त्यांनी शशीराव पाटलाचं नाव घेत नव्हते। तपसे चिंचोलीमधून एकदा आमदार करून मला दाखवायचं आहे। आता ही इच्छा पूर्ती करायची असेल तर उगा आपण फोटोला नमस्कार करून, वाकून नमस्कार करून फायदा होणार नाही। सर्वांनी या ठिकाणी कुरगाठ बांधली पाहिजे आणि पुढच्या भविष्य काळामध्ये 76% कार्यकर्त्याची बैठक या ठिकाणीच लावली पाहिजे आणि त्यांना देखील हे गुरुमंत्र दिलं पाहिजे अशी मी अपेक्षा केली होती। ते चुकीचं ठरणार नाही।
तेव्हा मित्रांनो, सर्वांनी या पुढच्या निवडणुकीमध्ये काळजीपूर्वक आपण जर सर्वांनी एकत्र झालो, एकजूट केली, तर मला वाटत नाही शशराव पाटील पराभूत होतील म्हणून. ते चांगल्या मताधिक्याने निवडून येतील अशी अपेक्षा केली तर ते चुकीचे होणार नाही. एवढं. पाटील साहेब, मी तुम्हाला सर्वप्रथम इथं शुभेच्छा देते. तुम्ही अनेक वर्ष काँग्रेस पक्षामध्ये काम करता. तुम्ही खरंच यावेळेस उमेदवारी मागावी, एक बहीण म्हणून मी तुमच्या पाठीची खंबीर उभी असेल, एवढी मी या निमित्ताने आपल्याला शुभेच्छा देते. आणि आपला हा मेसेज नक्कीच दिल्ली आणि मुंबईला पोहोचती करण्याचं काम पोस्टमॅन म्हणून करेल, हे सुद्धा मी या निमित्तानं आपल्याला सांगू इच्छिते. नाही पण भाऊ, आपण जर तिकीट मागितलं आणि निश्चित प्रयत्न करा, आपल्या पार्टीची औसा तालुक्यातली जनता आणि आम्ही सगळ्या भगिनी आहोत, आपण निश्चित निवडून याल. फक्त तिकीट आणण्यासाठी आपण प्रयत्न करावे, एवढेच या निमित्तानं बोलते आणि आपल्याला या निमित्ताने शुभेच्छा देते. आता परत एक चांगली संधी आलेली, वातावरण ही पक्षाच्या बाजूने आहे. आपण सर्वांनी प्रेम करते, तसंच प्रेम जर पुढे ठेवलं तर ते निश्चितच त्याचं रूपांतर हे सत्तेमध्ये होणार आहे. आपल्या सर्वांना माझी कळकळीची विनंती आहे की आपण तिकीट मागण्यासाठी तेवढाच प्रयत्न करायचा आणि तिकीट मिळाल्यानंतर आपल्याला निवडून आणण्यासाठी सुद्धा आपल्याला सर्वांनी म्हणून प्रयत्न करायचे. विनंती करतो की आपण सर्वांनी सावधान राहून आदरणीय पाटील साहेबांच्या पाठीमागे राहावं आणि त्यांचे हात बळकट करावं. त्यांचे प्रेम तुमच्यावर आहे. मी गेले 17 वर्ष झाले मी पाटील साहेबांच्या संपर्कात आहे. मला पूर्ण जाणीव आहे या घराण्यावर प्रेम करणारे आपण सगळेजण आहात आणि आपल्यावरही ते कायम स्वरूपी त्यांची काय म्हणजे पितृछाया असल्यासारखं आपल्या सर्वांना त्यांची कृपादृष्टी असते. आपल्या सुखादुखात ते असतात. हेच पुढे कंटिन्यू राहण्यासाठी आपल्याला आपल्या व्यक्ती विधानसभेत पाठवावं अशी विनंती करतो. एक प्रस्ताव आहे, उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाकडे शेषराव पाटलांनी उमेदवारी मागावी की मागू नये. एक मागायची असेल तर ती ताकद लावून आपण सगळ्यांनी मागितली पाहिजे. त्यासाठी तुमचा पाठिंबा आहे की नाही त्यासाठी. दुसरा प्रश्न, जर आपण उमेदवारी मागून आपल्याला मिळाली नाही तर पुढे आपल्या समाजाची भूमिका काय असणार, कशा पद्धतीनं पुढे आपल्याला नियोजन करायचं आहे यावर सुद्धा सर्वांनी विचार करणं आवश्यक आहे. आणि उमेदवारी काँग्रेस पक्षानं नाकारली तरी सुद्धा लढायचं का नाही हे तुम्ही सर्वांनी ठरवायचं. त्यासाठी औसा तालुक्याचा लिंगायत समाज नेमका आहे कुठे यावर या बैठकीमध्ये चिंतन होणं जास्त महत्वाचं. माझं व्यक्तिगत मत असं आहे की शेषराव पाटील साहेबांना काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिलीच पाहिजे असा आग्रह आपण सर्वांनी काँग्रेस पक्षाकडे धरायचा आहे. त्यासाठी काँग्रेसचे जे म्हणून पुढे नेते आहेत त्यांच्या दारामध्ये आपण सर्वांनी जाऊन बसायचं आहे. तुमचा पाठिंबा आहे की नाही. लिंगायत समाजाची जी औसा तालुक्यातली ताकद आहे ही ताकद गेल्या 5 वर्षामध्ये विखुरलेली आहे. ही विखुरलेली ताकद पुन्हा संघटित झाली पाहिजे. आपण सर्वांनी एक विचारानं एकत्र आलं पाहिजे. आपण पाटील परिवाराच्या नेतृत्वाखाली काम केलं पाहिजे आणि पाटील परिवाराने सुद्धा तालुक्यातल्या प्रत्येक लिंगायताच्या सुखदुःखामध्ये सहभागी होण्याची भूमिका घेतलीच पाहिजे. ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. विषय स्पष्ट झालेला आहे. आमचा पूर्णपणे शेषराव पाटलांना पाठिंबा आहे. त्यांनी काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी मागितलीच पाहिजे. उमेदवारी नाही दिल्यानंतर पुढे काय करायचं हा निर्णय त्यानंतर एका बैठकीमध्ये आपण सर्वजण घेऊया. त्यावेळेस सगळी 100% आपल्या कुटुंबाला मामाला मानणारी आपल्या परिवाराला मानणारी ही जी सगळी तालुक्यामध्ये 100% ही सर्व म्हणले त्या सगळ्यांची बैठक बोला. आणि राजू पाटील म्हणाल्याप्रमाणे जर तिकीट मिळालं तर मी आज जाहीर करतो की मी आता फार काही बदलाव मी पळालो इकडे तिकडे करण्याच्या मानसिकच नाही.
परंतु नम्रपणे ह्या सगळ्या मित्रांना सांगू इच्छितो की जर तिकीट मिळालं तर मामाचे जे स्वप्न आहे, मग शेषराव जर त्या माध्यमातून आमदार झाले तर ते मला सुद्धा आमदार झाल्यासारखं वाटतं. तर एवढं एक स्वप्न मामांचं राहिलेलं आहे आणि ती पूर्ण व्हावाची माझी मनापासून इच्छा आहे. म्हणून आज मी या ठिकाणी जाहीर करतो की जर काँग्रेस पक्षाचं तिकीट जर आलं नाही शेषराव पाटलांनी मिळालं तर मी जाहीरपणे आपलं मी माझा निर्णय घेईन आणि हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पूर्ण ताकद ज्या पद्धतीनं माझ्याकडे शक्य आहे, जी तुम्ही आदरणीय मामांच्या आशीर्वादानं, पाटील साहेबांच्या आशीर्वादानं, तुम्हाला सर्वांच्या आशीर्वादानं आज तागायत गेल्या 30 वर्षापासून जी काही पुंजी आम्ही कमी दिली, निश्चित आधार आहे की निदान त्यांना विजय करण्याची पुंजी तरी आमच्या बुद्धी आहे, आमच्याजवळ आहे आणि ही पुंजी त्यांच्या पाठीशी आम्ही नक्की लावू. होऊ घातलेले आहेत महाराष्ट्रामधल्या. आणि आपण अलायन्स मधून काँग्रेस पक्षाकडे तिकीट मागितलेलं आहे. तिकिटाचं काय तर करता येईल, पण अगोदर तुमचं अप्रुव्हल घ्यावं, तुमची मान्यता घ्यावी सगळ्याची, आपली समाजाची. तुम्ही जर मागा म्हणलं तर जोर लावता येते आपल्याला, नाहीतर आम्हाला विचारले नाही असं केली तसं केली. त्याच्यासाठी ही आजची बैठक बोललेली आहे. तर आपण सर्वांना जर म्हणलं तर पुढे आपण तिकीट मागण्यासाठी जोर मारता येतो, जागा सोडून घेता येते. त्याच्यासाठी ही बैठक आज बोललेली आहे आणि आपण सर्वजण आलात त्याबद्दल नक्कीच मला अभिमान आहे. छोट्याच्या विनंतीला मान देऊन सर्वजण आपल्या त्या तिकडल्या गावाचे सगळी मंडळी तिथं आलात. आता अलायन्स मधून मी आणि आमदार चव्हाणांनी तिकीट मागितलेलं आहे. आता ते पुढे अजून परत भेटून करून नाना पटोले वगैरे असतील त्यांना जाऊन भेटता येते. फक्त तुमचा आशीर्वाद तेवढं राहावं आमच्यावर. पुढच्या गोष्टी आम्हाला सगळे करता येतात. त्याच्यासाठी ही बैठक बोललेली आहे.